Praise the Lord. देवाला धन्यवाद. A warm welcome to you all who are watching us online. जे सर्व आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. Grace and mercy to you all, कृपा आणि दया तुम्हा सगळ्यांना लाभो and blessings untold to each one of you. आणि अवर्णनीय आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाला लाभोत. Amen. आमेन. I believe you all are all in the confines of your homes, माझा असा विश्वास आहे की तुम्ही सर्वच जण आपापल्या घरांमध्ये सुखरूप असाल. but I also believe that you want to hear the word of God. पण माझा विश्वास असा पण आहे की देवाचं वचन ऐकायची तुम्हाला इच्छा असेल. And I believe that God is going to speak to you आणि माझा असा विश्वास आहे की देव तुमच्याशी बोलणार आहे and He's going to bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. Amen. आमेन. Now, before I start with the word, आता देवाचं वचन मी सुरू करण्या अगोदर many of you have been asking me, तुमच्यातले अनेक जण मला असं विचारतायत, Pastor, should we take the vaccine or not? की पास्टर मी वॅक्सिन घ्यायचं का, मी लस टोचून घ्यायची की नाही. Now, I try to avoid answering this, आता खरं म्हटलं तर याचं उत्तर देणं मी टाळतो. and though I'm not speaking to everyone, आणि जरी मी सगळ्यांशी याविषयी न बोलत नाहीये, there are some who know what to do about it, तरी काही लोकांना ऑलरेडी माहिती आहे याविषयी न काय करायचं आणि काय नाही. and they have made their own decisions आणि also. त्यांनी आपापले स्वतःचे निर्णय घेऊन जे योग्य ते केलेलं पण आहे. But I'm speaking to them, पण मी अशा लोकांशी बोलत आहे those who are confused about the whole thing. की जी माणसे या सगळ्या संबंधीनं गोंधळलेली आहेत की काय करायचं. And specifically, I'm speaking to my church members आणि खास करून माझ्या चर्चचे जे सभासद आहेत त्यांच्याशी मी बोलत आहे, who are going through this kind of confusion. जे या पद्धतीच्या गोंधळात न जात आहेत. Because, some will not take it. They will see this is your own theology. कारण काही लोक हे स्वीकारणार नाहीत, कारण की काही लोक म्हणतील की हे तुमचं स्वतःचं ईश्वरी ज्ञान आहे And every truth is different. आणि प्रत्येक सत्य वेगवेगळं असतं. But I know Jesus is the truth. पण मला एक माहिती आहे की येशू सत्य आहेत. And whatever God has given us in the Bible, आणि देवाने बायबलमध्ये किंवा पवित्र शास्त्रात आपल्याला जे काही दिलेलं आहे it's always safe to abide by the word of God. तर ते म्हणजे देवाच्या शब्दानुरूप राहणं नेहमीच चांगलं आणि सुरक्षित. See, firstly, I want to just take some time to speak about this. प्रथम तर ना मला थोडासा वेळ काढून याच्यावर बोलायचं आहे. I was not going to speak, but then I said I might as well speak because many are asking me. नव्हतं बोलणार, पण बरेच लोक विचारतायत म्हणून बोलतो. Now, I have an open mind concerning this matter. आता ही जी काही बाब आहे याविषयीनं माझं मन फार उघड आहे. It depends on an individual. कारण प्रत्येकाचा आपापला निर्णय आहे. A Christian is free to take the vaccine or not. आणि ख्रिश्चन माणसाने ती लस टोचून घ्यायची की नाही याविषयीनं. I mean, he is free whether he wants to take it or not. ख्रिश्चन माणूस, प्रत्येक ख्रिश्चन माणूस स्वतःविषयीनं तो मोकळा आहे. म्हणजे त्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय तो घेऊ शकतो ही लस टोचून घेण्याविषयीनं. Amen. And as long as it is voluntary, it depends on an individual. स्वेच्छेनं, म्हणजे मी जे म्हणतोय ना की प्रत्येकाचा आपापला निर्णय आहे आणि आपापलं मत आहे. As long as it is voluntary. तर स्वेच्छेनं, जोवर स्वेच्छेनं आहे होत आहे. I mean, the government also is saying it is voluntary. आणि सरकारही हेच म्हणत आहे की स्वेच्छेनं. And so nobody can force anybody. हे कोणी कुणाला बळजबरी करू शकत नाही कशाची. But once it becomes mandatory, पण मग एकदा का त्यांनी हा नियम लावूनच दिला, then I am nobody to guide you. की मग मी तुम्हाला मार्गदर्शन करणारा कोणी नाही. कारण की कायदाच जर समजा तसा आला So you have to listen to the government rules. तर मग सरकार जे काही आपल्याला नियम देत आहे, कायदा देत आहे, ते आपल्याला ऐकावेच लागतील. And yet we see तरी आपण पाहतो the government officials have to take it. सरकारी अधिकाऱ्यांना तर हे घेणंच आहे. It is like mandatory for them. त्यांच्यासाठी तर हे ठरलेलंच आहे की त्यांनी घ्यायला पाहिजे. But yet it is not sin to take it, or nor is it sin not to take it. आता ही लस टोचून घेणंही काही पाप नाहीये, टोचून न घेणंही काही पाप नाही. But what about faith, Pastor? नाही, पण विश्वासाचं काय? Many times we apply faith where we shouldn't. पण आपण अनेक वेळा विश्वास जिथं वापरायला नको तिथं वापरतो. Faith should cover the word of God. विश्वास देवाच्या शब्दाला झाकणारा पाहिजे. If you have faith, then you do as your conscience leads you. तुमच्याकडे विश्वास आहे तर तुमचा सद्विवेक भाव तुम्हाला सांगतो तसं करा. But then even people who talk about faith do take medicines at पण मग times. जी माणसं विश्वासाविषयी बोलतात ती माणसं सुद्धा कधी कधी औषधं खातातच की. And so this is like a medicine. ते हे औषधासारखंच आहे ना, ही लस सुद्धा औषधच आहे. Have we not taken polio doses? आपण पोलिओ डोस घेतला की नाही?
have we not sanitized our hands? आपले हात आपण शुद्ध करतो, सॅनिटाईज करतोस ना. I mean, we don't say, oh, if we have faith, we Yeah. don't need to sanitize our hands. या सगळ्या बाबतीनं आपण थोडं असं म्हणतो की नाही नाही आमच्याकडे विश्वास आहे, आम्ही नाही सॅनिटायझर लावणार, आम्ही नाही बाकीचंही करणार, I mean, the virus will die on its own. आणि व्हायरस असाच मरून जाईल, तो नाही आम्हाला लागत. So if we do these things, तर असं नाही, या गोष्टीचा आपण ऑलरेडी पाळतोय, then apply other things as well. तर बाकीच्या गोष्टी पण पाळायला हरकत काही नाहीये. Amen. आमेन. Now, if the government and somebody asked me, what about the mask, pastor? मग कोणीतरी विचारलं नाही मग मास्क घालायचा की नाही पास्टर. That is mandatory आता मास्क तर घालायलाच पाहिजे, because the government has passed the law that everyone should wear a mask. कारण सरकारने कायदाच काढलेला आहे की प्रत्येकाने मास्क घालायलाच पाहिजे. And you cannot apply faith there. आणि मग तिथं विश्वास वापरून चालेल का? जिथं कायदा आहे सरकारचा तिथं काय विश्वास वापरून चालत नाही. Say, you have to listen to the rules. आणि कायदे पाळायलाच पाहिजेत ना, नियम केलेले आहेत तर नियम पाळायला पाहिजेत ना. Because like Paul says in Romans 13, कारण रोमकरास पत्र 13वा अध्यायामध्ये पौल जसं म्हणतो, 1 and 2, 13वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन रोमकरास पत्र, let everyone be subject to higher powers, for there is no power but of God. प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे, कारण देवापासून असल्याखेरीज काही सत्ता नाही. Whoever resists the authorities are opposing the ordinance of God. आणि ज्या काही सत्ता आहेत त्या देवाकडनं नेमलेल्या आहेत, म्हणून जो कोणी सत्तेला आड येतो तो देवाच्या नियमांनाच आड येतोय, And they will be punished. आणि मग त्यांना शिक्षा होणार, त्यांना दंड प्राप्त होणार आहे. And so obviously people who are not wearing masks are getting, are having trouble with the आणि मग police. अर्थातच जी माणसं मास्क न घालता फिरतायत त्यांना त्याचे भोग भोगावे लागतातच आहेत. Say, so not wearing mask is not showing you have faith, तर मास्क मी घातला नाही म्हणजे पहा माझ्यामध्ये किती विश्वास आहे, असं काही नसतं. but heeding to the rules of authority. पण आपण जी काही सत्ता आपल्याला नियम देत आहे ते नियम पाळणं आहे. Amen. आमेन. You have to listen to the authorities. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं ऐकलं पाहिजे, सरकारचं ऐकलं पाहिजे, सत्तेचं ऐकलं पाहिजे. If they say don't worship God, then you have to listen to God. हा, अगदी जर देवाची आराधना तुम्ही करायचीच नाही असं काहीतरी ते म्हणाले तर तिथे आपण देवाची आराधना करणं काही सोडणार नाहीये, आपण देवाची आराधना करणार. But pastor, I have faith. नाही पण पास्टर माझा विश्वास आहे. If you have faith in other areas also, then I would agree with you. मग बाकीच्या भागांमध्ये सुद्धा जर तुझा विश्वास असेल तर मी तुझ्याशी सहमत करीन. But we don't all have that kind of faith. पण आपल्या सगळ्यांमध्ये त्या पद्धतीचा विश्वास नाहीये. We are growing. आपण वाढतो. And God is not angry because you took the vaccine. आणि आपण लस टोचून घेतली म्हणून देव आपल्यावर चिडला असं काही नाहीये. Nor is God happy that you didn't take vaccine. किंवा तू लस टोचून घेतली नाही म्हणून तू किती चांगला, देव तुझ्यावर खूप खुश आहे असंही काही नाहीये. Amen. आमेन. Some people say I have to have a watch and wait attitude. काही लोक म्हणतात नाही नाही पण आपण जरा वाट बघून थांबूया आणि मग बघूया काय करायचं ते. They prefer to wait आणि त्यांना वाट पाहायलाच आवडते. नाही रुकते रुकते देखते क्या होता, नाही रुकते देखते क्या होता. because they have to either allow others who are more vulnerable to go first, नाहीतर एक तर त्यांना इतरांना परवानगी द्यायची आहे की ज्यांना प्रथम तिथे पुढे जायचं आहे, or because they may not trust the new drugs or whatever. किंवा त्यांचा स्वतःचा त्या नवीन औषधांवरती विश्वास नाही असा काहीतरी प्रकार. But I feel if you have some medical history and you cannot take that vaccine, I think so you need to avoid it. हां, तुमची काही मेडिकल हिस्ट्री असेल, तुम्हाला काही असा म्हणजे काही असा त्रास असेल आणि त्यापायी तुम्ही ती लस घेऊ शकत नाहीये तर ते ठीक आहे, ते वेगळं. Amen. आमेन. I mean, like wearing the mask also, I see some of the Christians say, no, I should wear mask. आता मास्क घालण्याविषयी सुद्धा काही ख्रिश्चन माणसं हुज्जत घालून मी मास्क कशाला घालायचा, मी नाही घालणार वगैरे Say, असं करतात. For the same reason, Christians should buckle their seat belts and have their babies vaccinated. पण त्याच कारणास्तव तेच ख्रिस्ती लोक आपल्या लहान बालकांना देखील लसी टोचून घेत आहेत, Isn't it? है ना. All the children are given लहान polio doses बाळ also. ख्रिश्चन लोकांच्या घरात पण लहान बाळ जन्माला येतात ना, आणि ती बाळ जन्माला आल्यानंतर जे काही लस टोचायची असते त्या बाळांना पुढे ती लस टोचून घेतातच ना. They don't say, no, we will pray. तेव्हा म्हणतात का नाही नाही माझ्या बाळाला नाही काही लस टोचायची, मी प्रार्थना करीन. And we have no assurance from God that babies need not take polio आणि doses. आपल्याकडे कुठं काही देवाकडनं अशी खात्री दिलेली आहे की तुम्ही तुमच्या लहान बालकांना पोलिओचा डोस देऊ नका का लस टोचू नका. Amen. असं देव तो कुठे बोललेला नाही ना. And moreover, wearing mask is protecting others from आणि you. त्याहूनही जास्त मास्क घातला तर आपल्यापासनं दुसरी माणसं सुरक्षित राहतात. Amen. हे की नाही. आपण मी जर मास्क घातला
तर माझ्यामुळे दुसरी माणसं सुरक्षित राहतात ना. Amen. आमेन. And so it is loving our brethren. तर हे मग बंधुजनांवरती प्रेम करण्यासारखंच झालं ना. आणि येशू म्हटलेत बंधुजनांवर प्रीती करा. And to suppose God is going to protect you from any common peril is to fall into the temptation of the devil. आणि सैतानाच्या कुठल्याही मोहपाशामध्ये आपण पडू नये, आहारी जाऊ नये म्हणून सुद्धा. Amen. आमेन. Like when Satan told Jesus, go ahead, throw yourself off the mountain top. जसं सैतान temple येशूंना top. म्हणाला की तुम्ही जा डोंगर माथ्यावरती आणि तिथून उडी मारा. God will send his angels to protect देव you. त्याचे दूत पाठवेल तुम्हाला सुरक्षित ठेवायला. But that is putting God to test, isn't it? पण हे देवालाच परीक्षेत टाकल्यासारखा प्रकार झाला ना. To fall for the temptation. म्हणजे मोहपाशात स्वतःहून पडायचं म्हणजे देवालाच परीक्षेत टाकायसारखा प्रकार आहे. One person came to me and said, तर एकदा एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि म्हणाला Pastor, I'm not going to take the vaccination. की नाही पास्टर मी नाही ही लस टोचून घेणार. I said, okay. ठीक आहे. I said, what is your need? तुझी गरज काय आहे? He said, just pray, I always fall sick. नाही म्हणे प्रार्थना करा पास्टर मी सारखा आजारी पडतो. I said, that same faith you're talking about for the virus is the same faith you can apply for your sickness. म्हटलं या व्हायरसच्या लसीविषयीने जो विश्वास तू वापरतोय तोच विश्वास बाकीच्या आजारपणांसाठी सुद्धा वापर म्हणजे होशील बरा. पण ते नाही, आजारपण खूप आहेत, प्रार्थना करा आणि मी लस नाही टोचणार. I mean, a fellow comes and says, एखादा येतो आणि म्हणतो I will never take vaccine. मी नाही लस टोचणार. But he is living in utter poverty. पण दारिद्र्यात राहत आहे. I said, brother, what is it? म्हटलं हे काय? He said, I don't know, the devil is after me. नाही म्हणे सैतान माझ्या मागे लागला I never succeed. आणि मला यशच मिळत नाही. I said, apply faith for the smaller things and then afterwards apply for the bigger things like the COVID. म्हटलं मग लहान सहान गोष्टींसाठी आधी तुझा विश्वास वापर ना आणि मग ते भलं मोठं कोविड आणि त्याची लस त्याच्यासाठीचा विश्वास नंतर वापर. Say, है ना. smaller things you cannot overcome and you want to overcome greater things. म्हणजे म्हणायचं तात्पर्य असं आहे की लहान गोष्टींवरती तुला मात करता येत नाहीये आणि कोविड सारख्या मोठ्या गोष्टीवरती तू मात करायला निघालाय. असं होतं का बेटा कुठं? So, amen. आमेन. Sometimes कधी कधी wearing a mask helps us because मास्क घालून आपल्याला मदत होते. you may be strong in faith, तुम्ही असाल कदाचित विश्वासामध्ये खंबीर but others are not. पण बाकीचे नसतील ना. And so if a weak Christian sees you not wearing a mask, आणि अशक्त ख्रिश्चन माणसाने जर तुला मास्क न घातलेलं पाहिलं will he not be tempted to remove his mask तर as well? त्याला पण मोह होईल ना की मी पण मास्क घालणार नाही म्हणून. And if he does, आणि त्यांनी जर तसं केलं and if he contracts the virus because he is weak in faith, आणि तो विश्वासामध्ये एक तर अशक्तच आहे आणि त्यापायी समजा त्याला व्हायरस लागला have we not become a stumbling block for him? मग आपण झालो ना अडचणीचा धोंडा त्याच्यासाठी. अडचणीचे धोंडे आपण कोणासाठी कशाला बनायचं? Because the weak people also will see us not wearing, they will also not कारण मग wear. अशक्त माणसं पण बघतील की अच्छा हे लोक मास्क घालत नाहीत का मग आपण सुद्धा घालायचं नाही तर कशाला असं सगळं. But then, पण मग if that person is infected, so what you will do? त्याला जर तो विषाणू लागला व्हायरस लागला तर तुम्ही काय कराल? Because he is weak in faith तो विश्वासामध्ये अशक्त आहे and you are strong in faith. आणि तुम्ही विश्वासामध्ये खंबीर आहे. Paul says, पॉल म्हणतो eating food is not a problem. बघा खाणं अन्न सेवन करणं He was हा प्रॉब्लेम he नाही. was giving an example. एक उदाहरण देत होता पॉल. He says, eating food is not bad. पॉल म्हणतो अन्न सेवन काही चुकीचं नाहीये, अन्न खावं तर लागतंच. I mean, you cannot please God without eating and you cannot please God with eating. म्हणजे मी आता अन्न सोडूनच देणार आहे किंवा आता मी अन्न खाणारच आहे या दोन्ही गोष्टींवरती आपण देवाला प्रसन्न करू शकत नाही. He said, we don't become better if we eat or worse if we don't. म्हणजे आपण जर खाऊन घेतलं तर त्यातनं देवाला आपण प्रसन्न करतो असंही नाहीये आणि आपण जर नाही खाल्लं तर त्यातनं देव आपल्यावरती फार प्रसन्न होतो असंही नाहीये. But he said, don't cause problems for someone with a weak conscience. तर पॉल काय म्हणतो की जो कोणी अशक्त सद्विवेक भावाचा व्यक्ती आहे त्याच्यासाठी आपण अडचण कशाला बनायचं. And then he talks about food. आणि मग तो अन्नाविषयी बोलतो. And he says, if I eat certain food and if it is the cause of my brother's fall, I might as well not eat आणि food. तो म्हणतो समजा काही That kind of विशिष्ट food. अन्न मी खात आहे आणि ते काही आहेत माझ्या समोरच ते आहेत तर त्यावेळेला मी ते वर्ज्य करीन नाही खाणार. I mean, because he should not stumble, I will not, म्हणजे that ते- portion food I will not take. ते समोरचे जे कोणी आहेत ते पडू नयेत म्हणून त्यावेळेला मी नाही खाणार. See? So, for the safety of others, कसं असतं दुसऱ्यांच्या we संरक्षणासाठी need to do it. आपण करायची गरज असते. Amen. Finally, शेवटी ask the Lord what to do. तुम्ही प्रभूला विचारा काय करायचं.
and let Him lead you along. आणि प्रभू तुम्हाला चालवू दे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. So next time nobody will ask me anything आता about it. पुढच्या वेळेला मला कोणी विचारणार नाही या लस्सी विषयी वॅक्सिन विषयी, Because I have said it. कारण मी आज बोललो. Otherwise, people will keep on asking. नाही तर मग लोक विचारतच राहतील, घेऊ का घेऊ का घेऊ का, नको का नको का नको का. I mean, I know this is not new normal. मला माहिती आहे हे काही न्यू नॉर्मल नाही आहे. One day this mask will go. एके दिवशी हा मास्क जाईल बेटा, हे काही कायमचं नाही. It's not always. हे काही नेहमीचं आणि कायमचं नाही आहे. But till then, पण तोपर्यंत happy masking. हॅपी मास्किंग, मास्क घालून सुखी राहा. Praise God. देवाला धन्यवाद. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Beloved people, all our precious viewers who are watching us online, we welcome you in the matchless and glorious name of our Lord and Savior Jesus Christ. सर्व दर्शक जे आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत यावेळेला संपूर्ण जगभरामधून तुम्हा सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा याच्या गोड नावामध्ये स्वागत आहे. Beloved people, today is our Sunday morning worship service. प्रियांनो, आज आपली रविवारची सकाळची ही उपासना आहे. Beloved people, the Bible says, प्रियांनो, बायबल असं सांगतं, the word of God lives and abides forever. की देवाचं वचन ते जिवंत आहे आणि सदा सर्वकाळ राहतं. Today we need the word of God more than ever before. आज आपल्याला संपूर्ण आतापर्यंत कधीही गरज नव्हती तेवढी जास्त देवाच्या वचनाची गरज आहे. And the word of God will never fail you. आणि देवाचं वचन कधीही तुम्हाला अपयश देणार नाही. So to hear the blessed word of God, आणि म्हणून देवाचं हे आशीर्वादित असं वचन ऐकण्यासाठी let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashri, with a mighty applause. यावेळेला देवाचं वचन ऐकण्यासाठी यावेळेला देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं मोठ्याने टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A warm welcome to all the online watchers this morning. आज या सकाळी सगळ्या ऑनलाईन दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे. I greet you all in Jesus' name. प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हाला सर्वांना आमच्यातर्फे शुभेच्छा. Goodness and mercy should follow you all the days of your life. त्याचा चांगुलपणा आणि त्याची दया आयुष्यभर तुमच्या मागे लागो. This is my prayer for each one of you. अशी माझी तुम्हा प्रत्येकासाठी प्रार्थना आहे. Firstly, before I start with the message, उपदेश सुरू करण्या अगोदर I want to thank all of the members of Vineyard Workers Church मला माझ्या सगळ्या विनयार्ड वर्कर्स चर्चच्या सभासदांचे आभार मानायचे आहेत. for all your support, की तुमचा जो काही आधार आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. for all your donations and your tithes. आणि वेळोवेळी तुम्ही तुमचा दशांश टाकताय, दानार्पण टाकताय, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. God will surely bless you all. परमेश्वर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करेल. And secondly, आणि दुसरी बाब, as you know that we had some issues with the online relays. तुम्हाला ठाऊक आहे की गेल्या वेळेला थोडासा टेक्निकल एरर झाल्यामुळे उपदेश सुरू व्हायला वेळ लागलेला. And so there are some issues coming live to you all. तर आहेत असे सुद्धा काही टेक्निकल एरर येतात, म्हणजे इथून तुमच्यापर्यंत हे उपदेश पोहोचवण्यामध्ये सुद्धा. And so I need your prayers. तर प्रार्थना करा. And we need some good technicians now. आणि आता काही चांगल्या टेक्निशियन्सची गरज भासत आहे आम्हाला सध्याला. Some of the things they know that we don't know, and I think so there may be some there who can help us. कारण काही गोष्टी कळत नाहीत सोशल मीडियावरच्या आपल्याला, आणि त्यामध्ये जर कोणी प्रवीण असेल, त्यामध्ये जर कोणी तितपत शिक्षित असेल, तर अशा टेक्निशियन्सची आम्हाला सध्याला गरज आहे. You can contact Pastor Rahul. आणि असे जर तुमच्यात कोणी असतील की ज्यांना याचं ज्ञान आहे, तर तुम्ही पास्टर राहुल यांच्याशी संपर्क साधा. Praise God. म्हणजे टेक्निकल एरर आपले एवढे होणार नाहीत. 7 keys for a divine breakthrough. दैवी नवीन कोरी सुरुवात मिळण्यामागच्या 7 गुरुकिल्ल्या. 7 keys for a divine breakthrough. दैवी नवीन कोरी सुरुवात किंवा प्रारंभ मिळण्यामागच्या 7 गुरुकिल्ल्या. Today we will see the 7 keys needed to connect to the God of breakthroughs. आणि हा आपला जो जिवंत परमेश्वर आपल्याला नवीन कोरी सुरुवात जी करून देतो, त्याच्या मागे काय किल्ल्या लागतात त्या आपण आज बघणार आहोत. You know, life is not always about struggles. आणि आयुष्य म्हणजे नेहमीच संघर्ष असं काही नाही. Many times we focus more on the
the problems and the struggles. पण बऱ्याच वेळेला आपण काय करतो की आपल्या जीवनात ज्या काही समस्या येतात, जे काही संघर्ष आपल्याला करायला लागतात, त्याच्यावर आपण जास्त लक्ष ठेवतो. But when you come across the right key, पण ज्यावेळेला आपल्याला एक योग्य अशी किल्ली सापडते, then the most sophisticated doors also will be thrown wide open for मग you. कुठल्याही पद्धतीची दारं असो ती तुमच्यासाठी उघडी होऊ शकतात. No matter how big the lock is आणि मग ते कुलूप त्या दाराचं कितीही मोठं असो or how strong it is, किंवा ते किती खंबीर असो, ते कुलूप किती स्ट्रॉंग असो, he who has the key does not worry, ज्याच्याकडे किल्ली आहे तो काळजी करत नाही. because one click will open that lock. कारण ती किल्ली लावली की ते कुलूप उघडणारच आहे, त्याला ठाऊक आहे. Many people look on the huge lock and get worried. पण बरीच माणसं मोठ्या कुलपाकडे पाहतात आणि टेन्शन घेऊन बसतात. And so many times people talk about how strong the lock is. आणि मग बऱ्याच वेळेला माणसं म्हणत बसतात की नाही नाही, कुलूप किती जाड आहे, किती मोठं आहे, आपल्याला कसं हे उघडणार आहे. And such talks will only come out of those mouths which don't have the key. आणि अशा गप्पा अशाच लोकांच्या तोंडातनं बाहेर पडतात की ज्या लोकांकडे कुलपाची किल्लीच नाहीये. But he who has the key पण ज्या व्यक्तीकडे कुलपाची किल्ली आहे, doesn't think much on the lock, तो व्यक्ती त्या कुलपाचा विचार करत बसत नाही, ते कुलूप मोठं आहे का, ते कुलूप काय आहे, isn't it? है ना. Because he's got the key. सांगण्यात तथ्य आहेच की नाही, कारण की त्याच्याकडे किल्ली आहे. In the same way, तसं struggling in this life is the main focus for many people. अनेक लोकांसाठी ना आयुष्यामध्ये संघर्ष करत राहणं, डोकेफोड करत राहणं, याच्यावरच अनेक लोकांचं जीवनात लक्ष आहे. But when you find the right key to the lock, you will really benefit from it. पण जेव्हा कुलपाची योग्य किल्ली आपल्याला सापडेल त्याला खरोखर त्यातनं आपल्याला लाभ आणि फायदा होईल. If you see today, आज जर तुम्ही पाहिलं, struggling without succeeding will lead to frustration. यश मिळत नाहीये पण संघर्ष चालूच आहे, तर त्यातनं कधी ना कधी माणसाला कंटाळा येतो आणि माणूस वैतागतो. But when God puts the key to the turnaround breakthroughs, पण परमेश्वर जेव्हा आपल्यासाठी ती किल्ली लावतो, कुलूप उघडायचा प्रयत्न करून आपल्याला कुलूप उघडून देतो आणि नवीन कोरा प्रारंभ देतो, everything becomes easy. त्याला सगळं काही सोपं जातं कारण दार उघडलेलं आहे. God has the power to end all your struggles. म्हणजे परमेश्वराकडे तुमच्या सर्व संघर्षांची समाप्ती आहे, त्या समाप्तीचं सामर्थ्य आहे. Amen. आमेन. You will no longer need to profit from excessive sweating. आणि मग तुम्हाला खूप सारा घाम गाळून मग मला फायदा होणार आहे असं करावं लागणार नाही. A little effort will yield great results. तुम्ही थोडे परिश्रम घ्याल आणि त्यातनं मोठा परिणाम येईल, मोठा फायदा येईल. Amen. असं होईल. God can give you a simple idea which will remove you from the class of millions of strugglers. आणि परमेश्वर तुम्हाला एक काहीतरी साधी कल्पना देईल आणि ती कल्पना इतकं तुम्हाला यश देऊन जाईल की जे खूप सारे कष्ट आणि प्रयत्न करून सुद्धा अनेकांना मिळत नाहीये. Yes, these people are there day in and day out struggling without anything to show. दिवस आणि रात्र संघर्ष करणारी माणसं आहेत, परिश्रम घेणारी माणसं आहेत, पण त्यांच्याकडे दाखवण्यासारखं पदरात पडलेलं काहीच नाही. One small idea from God, पण देवाकडनं जर एक छोटीशी जरी कल्पना तुमच्या डोक्यात आली all your struggles can stop. तर तुमचे सगळे संघर्ष तिथल्या तिथे थांबू शकतात. And I pray आणि मी प्रार्थना करतो that all your struggles stop in Jesus' की name. तुमचे सगळे संघर्ष आणि डोकेफोड येशूच्या नावात थांबावी. Amen. Amen. God will envelop you with His divine favor. परमेश्वर त्याच्या दैवी अनुग्रहाने तुम्हाला व्यापून टाकेल. And when His grace falls on you, आणि जेव्हा परमेश्वराची कृपा तुमच्यावर पडेल ना, you will be victorious without a struggle. त्यावेळेला तुम्ही संघर्ष न करताही विजयी व्हाल. Praise God. देवाला धन्यवाद. You know, the world may give you many keys for your struggle. आणि हे जग तुम्हाला तुमच्या संघर्षांच्या अनेक किल्ल्या देईल. It may work or it may not work. आणि त्या किल्ल्या कदाचित चालतील किंवा चालतील नाही सुद्धा. But God has divine keys. पण देवाकडे मात्र दैवी किल्ली आहे. And these keys, when you operate, it has to open. आणि देवाच्या दैवी किल्ल्या आपण वापरल्या की त्यातनं दारं उघडलीच पाहिजेत. Amen. आमेन. Now, many people want a breakthrough in their lives, आता अनेक लोकांना अर्थातच आपल्या जीवनामध्ये एक नवीन कोरा प्रारंभ हवा असतो. but there are obstacles in their lives पण also. त्यांच्या जीवनामध्ये अडथळे पण असतात, अडचणी पण असतात. Some obstacles are visible, आणि काहींच्या जीवनातल्या अडचणी दिसून येतात, some obstacles are invisible. काहींच्या जीवनातल्या अडचणी दिसून येत नाही. And so there is a need, तर एक गरज सर्वत्र आहे, but there is also a certain kind of restriction पण एका विशिष्ट पद्धतीची गळ पण आहे, लगाम पण आहे. of an opposing force or
enemy. कारण की विरोध करणारी एक शक्ती आहे, विरोध करणारा एक शत्रू आहे. But when you get to know how to get through it, you will rejoice. पण जेव्हा आपल्याला कळतं की ह्या सगळ्यातनं कसं पार जायचं, तेव्हा आपण आनंद करायला लागू. Amen. Amen. So I'll give you the 7 keys. तर मी तुम्हाला या 7 किल्ल्या देतो. The first key is पहिली किल्ली अशी आहे की befriend God. देवाशी मैत्री करा. It's very important. अतिशय महत्त्वाचं की देवाशी तुम्ही मैत्री करा. This is the first key if you want a breakthrough in your आणि life. पहिली किल्ली आहे तुमच्या जीवनात जर तुम्हाला नवीन कोरी सुरुवात हवी असेल तर त्याच्या मागची You have to connect to God तुम्हाला देवाशी संपर्क साधावाच लागेल and make him your friend. आणि परमेश्वराला तुम्हाला तुमचा मित्र करून घ्यावं लागेल. You cannot benefit from God if you are a stranger to him. जर तुम्ही देवाला अनोळखी असाल तर देवाकडनं तुमचे फायदे कसे होतील? He has to know you. देवाला कळलं पाहिजे ना की तुम्ही कोण आहात. Because there was a time Jesus said, I never knew you. परिचय पाहिजे ना, ओळख पाहिजे ना. कारण एक वेळ होती जेव्हा येशू म्हणाले की मी तर तुम्हाला ओळखलंच नाही, मी नाही ओळखत तुम्हाला. And so you need to befriend him. तर अशासाठी आपण देवाची मैत्री तर करायला हवी. Because his blessings are only for his children. कारण देवाचे आशीर्वाद फक्त देवाच्या मुलांसाठीच असतात. You remember what Jesus said to the Canaanite woman? तुम्हाला आठवतं ना येशू ख्रिस्ताने कनानी बाईला काय उत्तर दिलं? How can I take children's bread and give it to the dogs? की मुलांची भाकर घेऊन मी कुत्र्यांना कशी देऊ असं येशू तिला म्हणाले. First let the children eat. तर प्रथम माझ्या मुलांना खाऊ दे. So मग this principle applies हे तत्व इथे लागू पडतं. even today. आज सुद्धा की जी मुलं आहेत देवाची त्यांना मिळेल. God will first give preference to his आणि children. पहिलं देव त्याच्या मुलांनाच प्राधान्य देणार. So the preference will always be to the covenant people of तर God. प्राधान्य नेहमी पहिलं देवाशी करार केलेल्या देवाच्या लोकांनाच दिलं जाणार आहे. Yes, he will make his sun to rise on the good and the evil. आणि अर्थातच देव त्याचा सूर्य रोज सकाळी सगळ्यांवर उगवायला लावतो, वाईट काय चांगले काय सगळे. But that is a general grace. पण ती एक जनरल कृपा आहे जी सगळ्यांवरच पडते. But he still reserves his best for his children. पण तरी देव देवाच्या मुलांसाठी अतिउत्तम राखून ठेवतो. So you have to be his children. आणि म्हणून पहिलं तर तुम्ही देवाची मुलं बना. John 1:12. योहानाचा पहिला अध्याय 12वे वचन It tells us how to be his children. त्यात लिहिलेलं आहे की देवाची मुलं बनायचं कसं. All who receive him, जे सर्व त्याला स्वीकारतील all who believe in his आणि name, जे सर्व त्याच्या नावावर विश्वास ठेवतील, God gives them the right to become the children of God. देव त्यांना सर्वांना देवाची मुलं होण्याचा अधिकार देईल. That means म्हणजे you need to be born again. तुमचा नवीन जन्म होण्याची गरज आहे. And so you need to become the child of God to benefit from all that he has to offer you. तर देवाला तुम्हाला जे काही द्यायचं आहे ना त्यासाठी प्रथम तर तुम्ही देवाची मुलं बनलं पाहिजे. Amen. आमेन. So the born again experience, तर नवीन जन्माचा जो अनुभव असतो ना it makes you a recipient of all the benefits of the kingdom of God. तो नवीन जन्माचा अनुभव एखाद्या माणसाला आला की त्या पायी व देवाच्या राज्यातले सगळे आशीर्वाद त्याला मिळू शकतात. Amen. Amen. This initial experience, आणि हा सुरुवातीचा जो अनुभव आहे it places you at a vantage point. तो तुम्हाला अगदी त्या बिंदूपर्यंत नेऊन पोहोचवतो. You have to somehow come out of the stock of Adam आणि कसं तरी करून तुम्ही आदामाच्या त्या कुळातनं बाहेर पडायचं and get to the stock of Christ. आणि ख्रिस्ताच्या कुळात यायचं. Jesus said, येशू बोलले, if you abide in me तुम्ही जर माझ्यात राहिलात and my words abide in आणि you, माझे शब्द जर तुमच्यात राहिले ask anything. तर तुम्ही काही मागा. See? मागा काही. And that's how you get it. आणि अशा रीतीनं मिळतं. There has to take place a transfer. म्हणजे एक बदली झाली पाहिजे. You have to come out of the kingdom of darkness आणि ती बदली काय झाली पाहिजे की तुम्ही अंधाराच्या राज्यातनं बाहेर पडलं पाहिजे and enter into the kingdom of God. आणि प्रकाशाच्या राज्यामध्ये देवाच्या राज्यामध्ये तुम्ही प्रवेश केला पाहिजे. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले repent पश्चाताप करा and believe in the kingdom of आणि God. देवाच्या राज्यावर प्रथम तर विश्वास ठेवा. Praise God. देवाला धन्यवाद. And your salvation must be genuine, आणि तुमचं तारण जे आहे ना ते अस्सल खरं पाहिजे. really following after आणि Jesus. खरोखर तुम्ही येशूच्या मागे चाललं पाहिजे. If you want to make use of a key that is genuine, जर तुम्हाला खऱ्या अस्सल किल्लीचा वापर करायचा असेल then there has to be genuine salvation. तर एक खरं अस्सल तारण तुमच्यामध्ये असायला हवं. Why are there not many turnaround experiences in the churches today? अलीकडे मात्र चर्चेस मध्ये का आपल्याला अशा पद्धतीचे फारसे अनुभव दिसत नाहीत की जिथे माणसं वळली येशू मागे चालली आणि त्यांना यश पदरी पडलं? Because कारण the majority don't know that it takes to be someone to be very soundly converted. जास्तीत जास्त लोकांना हे कळतच नाही की नाही आपण खऱ्या मनाने प्रभूच्या मागे चालायला हवंय. There are people who join some traditional and dead churches. काही माणसं मात्र काही पारंपरिक आणि मेलेल्या मंडळांमध्ये जातात. They don't know Jesus. त्यांना येशू ठाऊक नाही. They only know the customs त्यांना and केवळ rituals. रूढी आणि प्रथा ठाऊक आहेत.
They know about Jesus, but they don't have personal त्यांना experience. येशूंविषयी ठाऊक आहे पण त्यांना येशूंचा व्यक्तिगत अनुभव नाही They don't have him in their hearts. आणि येशू त्यांच्या हृदयात नाही. And a lot of people, they are eager to receive miracles, आणि अनेक सारी माणसं तर चमत्कार प्राप्त करून घ्यायला उतावळी असतात. but they forget the greatest miracle is the miracle of salvation. पण हे विसरून जातात की सगळ्यात मोठा महान चमत्कार तारणाचा चमत्कार आहे. And so sometimes when people come on Saturdays, they only come to receive blessings. आणि म्हणून काय होतं कधी कधी माणसं जेव्हा शनिवारच्या सभेला येत असतात ना ती फक्त आशीर्वाद घ्यायलाच येत असतात. They want to see the hands of God, not the face of त्यांना God. देवाचा हात पाहायचा आहे की आम्हाला दे, देवाचं तोंड, देवाचं मुख हे त्यांना पाहायचं So नाही. the first thing is तर पहिली गोष्ट अशी आहे befriend God. देवाशी मैत्री करा. Second point, 2 genuine repentance. खराखुरा पश्चाताप पाहिजे. You must be thinking, how can I befriend God? तुम्ही असा विचार करत असाल की नाही पण देवाशी मैत्री कशी करायची. How did David, Abraham and Moses befriend God? दावीद, अब्राहम, मोशे या लोकांनी देवाशी मैत्री कशी केली. They were all called the friend of God त्यांना सगळ्यांना देवाचं मित्र असं म्हटलं गेलं because they were humble people, कारण ते नम्र होते ready for repenting. आणि पश्चाताप करायला तयार असायचे. Read about David. तुम्ही दाविदाचं जीवन वाचा. He was a man after God's own heart. दावीद एकतर देवाच्या हृदयामागचा माणूस होता. Why? का Though he made so many mistakes in his आणि life, जरी याच दाविदाच्या जीवनामध्ये अगणित चुका झालेल्या होत्या त्याच्याकडनं yet he became the beloved of God. तरी तो देवाचा लाडका झाला कसा. Because you can read Psalm 51, कारण तुम्ही स्तोत्रसंहिता 51 त्यांनी लिहिलेली वाचा which shows the glimpse of the heart of David. ज्याच्यामध्ये दाविदाच्या हृदयाची एक झलक आपल्याला प्राप्त होते. Say, if you continue to live a sinful life, कसं असतं माहितीये का तुम्ही जर पापी जीवन जगतच राहिलात you will remain an enemy of God. तर तुम्ही देवाचे शत्रूच राहाल. Because Bible says God is angry with the wicked every कारण day. बायबल म्हणतं ना की देव दुष्टांवर रोज चिडलेला असतो. Amen. आमेन. The moment you sin, repent. आणि ज्या क्षणाला तुम्हाला कळतं की माझ्याकडनं पाप झालंय त्या क्षणाला तुम्ही पश्चाताप करा And don't repeat it again. आणि परत ते पाप करू नका. Bible says in Acts 3:19, प्रेषितांची कृत्य 3 अध्याय 19 वचन बायबल म्हणतं repent you therefore and be converted, that your sins may be blotted out, when the times of refreshing shall come from the presence of the Lord. प्रेषितांची कृत्य 3 अध्याय त्यातलं 19 वचन असं सांगत आहे तर तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्चाताप करा व फिरा अशासाठी की विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावेत. Repentance means a change of heart. पश्चाताप म्हणजे काय. पश्चाताप म्हणजे हृदयाचे परिवर्तन. God cannot do much if we don't fully repent. आपण जर संपूर्णतः पश्चाताप केला नाही तर आपल्या जीवनात देव फारसं काही करू नाही शकणार. And repentance goes beyond weeping over sins. आणि पश्चाताप म्हणजे केवळ आपल्या पापांवर रडत बसणं एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे बरंच काही आहे. It means a total changed life. पश्चाताप म्हणजे असं जीवन की जे पूर्णतः बदललंय. You must be prepared to make an about turn and begin to say, आणि अगदी तुम्ही संपूर्णतः वळून असं म्हणायची तयारी पश्चाताप केल्यानंतर दाखवली पाहिजे no to the flesh, की आता नाही, नाही म्हणजे नाही, आता देहाची कर्म नाही, no to the dictates of the flesh, no to the dictates of the devil, आता देह कर्म नाहीत, आता सैतान सांगेल ते करायचं नाही and say yes to the Holy आणि Spirit. आता केवळ पवित्र आत्म्यालाच होकार द्यायचा आहे असं जीवन. Because fake repentance will lead you to fake breakthroughs. का खोटा पश्चाताप तुम्हाला खोट्या नवीन प्रारंभाकडे नेईल. And lack of खोटा पश्चाताप तुम्हाला खोट्या नवीन सुरुवातीकडे नेईल. yes, lack of repentance will invite the enemy in your life. आणि पश्चाताप जर कमी पडला तर त्यातनं शत्रूला तुमच्या जीवनात यायचं आमंत्रण मिळेल. And when you fail to repent, आणि जेव्हा तुम्ही खोटा पश्चाताप नकली ढोंगी पश्चाताप करता you are siding the devil, त्याला तुम्ही सैतानाची बाजू घेत असता and you're opening up yourself to the devil to have a field day in your life. आणि स्वतःला सैतानासमोर उघडून ठेवत असता आणि जणू सैतानाला तुम्ही असं म्हणत असता की ये आणि माझ्या जीवनात घाल थैमान. So repent today, तर आजच पश्चाताप करा and you will be amazed how God will start opening effectual doors for you. तोही खरा करा आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की देवानी काय महान अशी दारं तुमच्यासाठी त्यानंतर उघडली. Amen. आमेन. Third point, तिसरी किल्ली किंवा मुद्दा, third key, तिसरा मुद्दा seeking God's kingdom. देवाचं राज्य शोधणे. Matthew 6:33. मत्थय 6 ते 30. Seek first the kingdom of God and its righteousness, and everything will be added to you. प्रथम देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता शोधा, पश्चात बाकी सर्व गोष्टींची भर तुमच्या जीवनात पडेल. That means anything you need to seek in this life, first thing is not to seek for the things of the world, याचा अर्थ जीवनामध्ये जर तुम्हाला प्रथम काही शोधायचं असेल
तर ते म्हणजे जगातल्या गोष्टी नाहीत. Not to seek for a husband, not to seek for a wife म्हणजे first, पहिलं मला नवरा शोधायचा आहे, पहिलं मला नवरी शोधायची ते नव्हे. or money or का position. पहिलं मला पैसा शोधायचा आहे, पहिलं मला पद शोधायचं आहे, But- नाही ते नव्हे. पण Seek that you secure the kingdom of God. देवाचं राज्य मला प्राप्त झालंय की नाही ते पहिलं And शोधायचं. once you secure that God's kingdom, आणि एकदा का तुम्हाला ते देवाचं राज्य सुरक्षितपणे प्राप्त झालं once you start serving the kingdom of God, आणि मग त्या देवाच्या राज्याची तुम्ही काही ना काही सेवा करायला लागलात, other things are automatic. बाकीच्या गोष्टी आपोआप होतातच. No बाय matter- डिफॉल्ट जे म्हणतात ने तसं होतं. No matter how hard times you are surrounded with, मग कितीही अवघड काळानं जरी तुम्ही घेरलेले असाल, seek His kingdom first. देवाचं राज्य प्रथम शोधा And then you will be आणि surprised मग तुम्हाला आश्चर्य वाटेल to see how you get immediate breakthroughs in life. की कसं मला आयुष्यामध्ये नवीन कोणी सुरुवात सारखी सारखी वेळोवेळी मिळत गेली. Amen. आमेन. You know, sometimes it's very amazing कधी कधी ना आश्चर्य वाटतं that we abandon the first things first. की आपण ज्या पहिल्या गोष्टी करायला हव्या आहेत त्यांनाच आपण पहिलं सोडून देतो And then we expect God to turn around situations for us. आणि मग अपेक्षा ठेवतो की देवाने आपल्यासाठी परिस्थिती बदलावी. हे बघून मला तर आश्चर्यच वाटतं. God says, those who honor me, them I shall honor. देव म्हटलेलं आहे, जे माझा मान करतील त्यांचा मीही मान करीन, Those who lightly esteem me, I will also esteem them आणि lightly. जे माझी कदरच करणार नाही त्यांची कदर मीही करणार नाही. Anytime कधीही in this life, या जीवनात when God is made the tail, परमेश्वराला जर आपण शेपूट केलं there is always a serious problem. तर मग कुठेतरी गंभीर समस्या आहे. Always make God the head of your तर life. असं नाही करायचं. देवाला नेहमी आपल्या जीवनाचं मस्तक करायचं And God will make you the head of this world. आणि मग देव तुम्हाला या जगात मस्तक करेल. The first thing should always be first. पहिली गोष्ट नेहमी पहिलीच असली पाहिजे बेटा. Anytime you don't pursue the first things, आणि कधीच असं झालं की पहिली गोष्ट तुम्ही पहिली करतच नाही, it is a tragedy. तर मग तिथे काहीतरी महाभयानक घोटाळा आहे. It is a tragedy. तिथे घोटाळा आहे. Every day you have to speak to yourself. दररोज स्वतःशी बोलायचं First thing first. की पहिली गोष्ट पहिली, पहिली गोष्ट पहिली. First is God. आणि पहिलं कोण? पहिलं देव. First is His righteousness. पहिलं काय? पहिलं देवातली धार्मिकता. First is His kingdom. पहिलं काय? पहिलं देवाचं राज्य. हे स्वतःशी रोज बोलायचं. So any day you don't put God first, आणि मग जर कधी कुठल्या दिवशी तुम्ही देवाला प्रथम ठेवलं नाही it is your disaster. तर मग तिथे काहीतरी तुमच्यासाठी नाश आहे. You can never think of divine breakthroughs. आणि मग तुम्ही दैवी नवीन कोऱ्या सुरुवातीची अपेक्षा तिथे करू नाही शकत. But when you serve God, पण जेव्हा केव्हा तुम्ही देवाची सेवा करता, God will bless you. मग देव तुम्हाला आशीर्वाद देईल. Amen. आमेन. Fourth key. चौथी किल्ली, You have to get rid of traditions. परंपरा, रूढी, प्रथा या सोडा. Many are still tied up to traditions and no place for God. अनेक माणसं मात्र परंपरा आणि रूढी प्रथा यांनाच बांधलेले आहेत आणि त्यांच्या जीवनात देवाला जागा नाही. They do religion or customs and rituals, ते धर्म पाळतात, ते रूढी प्रथा आणि परंपरा करतात, म्हणतात ही आमची संस्कृती आहे, but they don't believe in Jesus. पण येशूंवर विश्वास ठेवत नाहीत. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in Mark 7 verse 13, मार्कचा 7वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन, making the word of God of none effect through your traditions which you have delivered, and many such like things you do. मार्कचा 7वा अध्याय 13वं वचन, या प्रकारे तुम्ही जो आपला संप्रदाय चालू ठेवलाय, म्हणजे ते रूढी प्रथा परंपरा, तुम्ही जो आपला संप्रदाय चालू ठेवला तेणे करून देवाचे वचन तुम्ही रद्द करताय आणि यासारख्या पुष्कळ गोष्टी तुम्ही करत राहताय. They have a form of godliness म्हणजे त्यांच्याकडे एक सुभक्तिमानपणाचं स्वरूप आहे, आव आहे, without any power. पण त्याच्यामध्ये सामर्थ्य काहीच नाहीये. And so God's word becomes ineffective. मग देवाचा शब्द त्यांच्या जीवनामध्ये परिणाम काही आणतच नाही. The more you stick to traditions, the more God's word becomes ineffective. तर जेवढं जास्त तुम्ही अशा रूढी प्रथा परंपरा किंवा संप्रदाय यांना धरून राहाल तेवढं जास्त मग देवाचं वचन तुमच्या जीवनात प्रभावशाली राहणारच नाही. God cannot give you a breakthrough. मग देव तुम्हाला नवीन कोरी सुरुवात देऊ शकत नाही. इच्छा असली तरी देऊ शकत. Like in the days of Jesus, जसं येशूंच्या दिवसांमध्ये they gave more importance to Sabbath लोकांनी शब्बाताला जास्त महत्व दिलं, or how to clean the hands, किंवा हात कसे स्वच्छ करायचे, having the right attitude only towards the rituals. आणि ज्या काही रूढी आहे, प्रथा आहे, संस्कृती आहे त्यांना प्राधान्य द्यायचं, त्या करायच्या. But having the right attitude in your heart towards God is far more important than all these rituals. पण देवाप्रित्यर्थ आपल्या हृदयामध्ये एक चांगली, एक खरी वृत्ती आणि नियत बाळगणं
हे या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त महत्वाचं आहे And that's why बेटा. Jesus chastised these Pharisees आणि म्हणून ते येशूंनी या पुरुषांना एक अनुशासन केलं for placing a high importance on their man-made rules than की- God's commands. की तुम्ही लोक मनुष्यांनी बनवलेल्या या सगळ्या नियमांना देवाच्या नियमांपेक्षा जास्त महत्व दिलेलं आहे. That is still happening even today. आणि आजही या गोष्टी घडतात. That's why God cannot bless them fully. म्हणून देव त्यांना संपूर्णतः आशीर्वाद देऊ नाही शकत. Heart is not in it. कारण हृदय त्यात नाही ना, नियत वृत्तीत खोट आहे, तर मग कसं होणार? I remember the first 27 years of my life, मला आठवतं माझ्या आयुष्याची पहिली 27 वर्ष I was steeped in tradition, मी सुद्धा रूढी प्रथा परंपरा ह्याच्यातच अडकलेला but होतो. never got a breakthrough. पण कधी मला जीवनात अशी नवीन कोरी सुरुवात नाही प्राप्त झाली. My family, that my father, mother, and we used to go to church regularly माझा परिवार म्हणजे मी, माझे आई वडील, आम्ही अगदी नियमितपणे चर्चला जाणारी माणसं, because we were Roman Catholics. कारण आम्ही रोमन कॅथलिक होतो. But we never saw any real progress in our पण lives. आम्हाला आमच्या जीवनामध्ये कधीच अशी खरी प्रगती जी म्हणतात ती दिसली नाही. It was always struggling. तर नेहमी संघर्ष संघर्ष संघर्षच चाललेला होता. Only after I came to Jesus, the struggle was stopped. आणि केवळ जेव्हा मी येशूंकडे आलो त्या पश्चात आयुष्यातली डोकेफोड थांबली. If you want to be connected to the God of turnaround breakthroughs, तुम्हाला जर या देवाशी संपर्क साधायचा असेल की जो नवीन कोरी सुरुवात करून देतो, you need to sever yourself with all old traditions and old ways. तर तुम्हाला ना तुमचे सगळे जुने मार्ग, जुन्या परंपरा, रूढी प्रथा सोडाव्या लागतील बेटा. All your old lifestyles has to change आणि ती सगळी जुनी जीवनशैली बदलली and पाहिजे. experience the divine connection to God. आणि देवाशी जे दैवी नातं मग तुम्ही बांधताय त्याचा अनुभव तुम्ही घ्यायला हवा. Until you remove the old, जोवर तुम्ही जुनं काढत नाही you cannot embrace the new. तर नवीन जे आहे त्याला तुम्ही मिठी कशी मारणार? New wine should always be in new wineskins. नवीन द्राक्षारस नवीन बुधल्यातच घातला पाहिजे बेटा. And so we have to become new creation तर now आपण नवीन निर्मिती झालं पाहिजे ना, and take the help of the Holy आणि Spirit पवित्र आत्म्याची मदत घेतली पाहिजे, and live our life according to the word. आणि असं जीवन जगायचं की जे देवाच्या शब्दाला धरून आहे. Also try to disconnect yourself from people who will pull you back in your old ways. आणि तसंच जी माणसं तुम्हाला तुमच्या जुन्या मार्गांमध्ये खेचायचा प्रयत्न करतील अशा माणसांपासून 4 पावलं लांबच राहायचं. Yes. If you want to be connected to the source of all power, जर तुम्हाला सर्व सामर्थ्याच्या स्रोताशी संबंध साधायचा असेल you need to disconnect yourself from the source of all powerlessness. तर सामर्थ्यहीनता नावाचा जो स्रोत आहे त्याच्यापासून तुम्हाला तुमचा सगळा संबंध Amen. तोडावा तर लागेलच. Otherwise, नाहीतर the old can never usher the blessing. जुनं कधी आशीर्वादात पदार्पण करू नाही शकत. Only in Christ the new is and the blessings come. आणि फक्त ख्रिस्तामध्येच नवीन आहे आणि त्याच्यातच आशीर्वाद आहे. Fifth key, 5वी किल्ली prayer. प्रार्थना. Jesus said येशू म्हणाले in Luke 18:1, लूकचा 18वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन, always pray and don't lose heart. नेहमी प्रार्थना करा आणि निराश होऊ नका. Amen. Amen. Prayer is a powerful source to get hard things done through the hands of God. सर्वदा प्रार्थना करा, कधी थकू नका, कारण प्रार्थना म्हणजे एक सामर्थ्यवान अशी बाब आहे. देवाच्या हस्ते जर कार्य आपल्याला करून हवी असतील तर त्याच्या मागे. Praise God. Amen. Even Jesus prayed many times. येशूंनी पण अनेकदा प्रार्थना केली. As the Son of Man, he knew the importance of prayer. मानवी पुत्र्या नात्याने प्रार्थनेचं महत्व येशूंना ठाऊक होतं. If Jesus saw the value of prayer, how much more you and me? आणि येशूंना जर प्रार्थनेचं महत्व कळलेलं आहे, किंमत कळलेली आहे, तर तुम्हाला आणि मला किती वाढत्या प्रमाणात प्रार्थनेची किंमत कळायला पाहिजे. That's why I want to tell all my sisters and my brothers, म्हणून मला माझ्या सर्व बंधू भगिनींना सांगायचं आहे, if there is anything जर काही कुठलीही that is like a satanic delay कुठलीही in your गोष्ट life, तुमच्या जीवनात जर अशी असेल की ज्यातनं तुम्हाला असं सैतानी उशीर होतोय or something that is not happening, किंवा असं काहीतरी आहे की जे होतच नाहीये, it shall be broken in the name of Jesus. तर ते सगळं येशूंच्या नावात तुटेल. Even in the 5th key, if you follow this 5th key till the 5th key, things will be broken. आणि 5व्या किल्लीपर्यंत सुद्धा जरी तुम्ही हे सगळं पाळलत ना तर त्या गोष्टी तुटतील. Praise God. Amen. And I'm telling you, it will be surely broken. आणि मी सांगतो नक्की हे सगळं बंधन तुटून Because जाईल. prayer has power. कारण प्रार्थनेत सामर्थ्य आहे. प्रार्थना ही जीवन, प्रार्थना ही जय आहे. But don't make negative prayers. पण नकारात्मक प्रार्थना करू नका. Make positive prayers. सकारात्मक प्रार्थना करा. Don't make fearful prayers. असं घाबरून भीतीदायक प्रार्थना करू नका. When you kneel to pray, remove fear first. प्रार्थना करायला गुडघे टेकले की पहिलं तर हृदयातली भीती काढायची. That's why the first thing Jesus said is, fear not, Jairus. म्हणून पहिली गोष्ट येशू यायराला काय म्हटले? यायरा भिऊ नको. And then he said, only believe. आणि मग म्हणाले की फक्त विश्वास ठेव. Say,
You cannot believe unless you remove the fear factor out. आणि जर आपण तो भीतीचा घटक आपल्यातनं बाहेर काढत नाही ना, तोवर आपण विश्वास ठेवू शकत नाही. तर पहिलं भीती आपल्यातनं काढायला पाहिजे. I mean, you can have fear before you pray. हा, प्रार्थना अगोदर तुमच्यात भय असू शकतं. The moment you kneel down to pray, remove fear. पण ज्या क्षणाला तुम्ही प्रार्थना करायला गुडघे टेकता त्या क्षणाला म्हणायचं, देवापा सगळी भीती काढून टाक माझ्यात, Remove all the doubt. सगळ्या शंका काढून टाका. Because you know you are going to the King of Kings. शंका, कुशंका, नकारात्मकपणा, संदेह सगळं काढून टाकायचं. कारण तुम्हाला माहितीये ना, तुम्ही राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू त्याच्या समोर प्रार्थनेला जाताय. That's why you come with boldness, Bible says. धाडसाने यायचं आहे, हिमतीने यायचं आहे. And make positive prayers, powerful prayers. सकारात्मक सामर्थ्यवान प्रार्थना करायच्या आहेत. The kingdom of heaven lacks violence and the violent take it by force. म्हटलंय ना वचनात, स्वर्गाच्या राज्यात हिंसा कमी पडते आणि हिंसक ते राज्य घेतात. You know, when you are knocked down कसं असतं, जेव्हा आपण असे हाणून पाडल्यासारखे होतो and in crisis, आणि संघर्षात येतो, and that crisis, त्या त्रासांमध्ये instead of coming down, is mounting up. खाली यायच्या ऐवजी वर जाणं, If it is mounting up जर instead ते- of coming down, म्हणजे हा सगळा दबाव जर समजा वाढतोच आहे, then you need to have persistent prayers. समजा खूपच संघर्ष आहे, खूपच ताणतणाव आहे, सगळा हा दबाव वाढतच चाललाय, तर तुम्ही प्रार्थनेत चिकाटी म्हणजे सातत्याने प्रार्थना केली पाहिजे. I mean, when things are becoming more harder, people make lesser prayers. कसं होतं, पण लोकांच्या जीवनात गोष्टी जेव्हा अवघड होत जातात तेव्हा लोक प्रार्थना कमी करतात. Prayer is the weapon of warfare. असं नाही चालत ना बेटा. प्रार्थना म्हणजे एक युद्धातलं हत्यार आहे. It will do you wonders when every other methods have failed. आणि प्रार्थना तुम्हाला चमत्कार घडवून दाखवेल. बाकीच्या सगळ्या पद्धती फेल झाल्या, कुठल्याही रीतीनं होत नाहीये, तर शेवटी प्रार्थनाच काम करणार आहे. Even when your faith fails, your prayer will not fail you. तुमचा विश्वास जरी अपयशी ठरला तरी प्रार्थना नाही अपयश देणार. Yes. हात जोडून देवाला केलेल्या प्रार्थना उत्तर देतात. Like when Jesus asked Peter to walk on the water, जसं येशूंनी जेव्हा पेत्राला पाण्यावर चालायला सांगितलं, he did take a few steps on the water. त्याने पाण्यावर काही पावलं घेतली, And that was because of faith. ते विश्वासामुळे. But पण suddenly the faith shook. अकस्मात त्याचा विश्वास हादरला. But his prayer saved him. कुणाचा? पेत्राचा. पण त्याची जी प्रार्थना होती त्या पायी तो तरला. What he said, Lord, save me, I'm drowning. कारण तो काय म्हटला? प्रभू मी बुडत आहे, मला वाचवा. So म्हणजे ही where- प्रार्थना झाली. Where faith fails, prayer does not. हे उदाहरण आहे याचं, की जिथं विश्वास अपयशी ठरतो तिथं प्रार्थना नाही अपयशी ठरत. Are you getting me, people? कळतंय ना मी जे म्हणतोय त्याचा अर्थ काय? Very important. फार महत्वाचं आहे हे. Prayer can change the situation, it can change hands. प्रार्थना सगळी परिस्थिती बदलून टाकू शकते. Philippians 4:6 says, फिलिप्पी 4 अध्याय आणि त्यातलं 6वं वचन म्हणतं, Be anxious for nothing, but in everything by prayer and supplication let your requests be made known unto God. फिलिप्पीचा 4 अध्याय आणि त्यातलं 6वं वचन आपल्याला सांगतं, कशाचीही चिंता करू नका, तर सर्व गोष्टींविषयी उपकार स्तुतीसहित प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. God said, Call unto me in the days of your trouble, I will answer ते you. म्हटलंय ना, संकट समयी माझ्या नावाला हाक मार, मी तुला उत्तर देईन. Always pray, तर नेहमी प्रार्थना करा, put a word before God, देवासमोर शब्द टाका, देवाला प्रार्थना करा approach his throne boldly. आणि अगदी धाडसाने देवाच्या सिंहासनासमोर जा. You know, I will let you in for a secret. एक रहस्य सांगतो तुम्हाला. Demons, भूत किंवा दुरात्मे they don't like to hang around those people who pray in tongues consistently. जी माणसं सातत्याने अन्य भाषेत प्रार्थना करतात ना, त्या लोकांच्या अवतीभोवती दुरात्म्यांना राहायला आवडत नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. जी माणसं सातत्याने अन्य भाषेत प्रार्थना करतात त्यांच्या अवतीभोवती दुरात्म्यांना फार वेळ राहायला आवडत नाही. Yes, write it down. हे लिहून ठेवा. Demons don't like to hang around those who pray in tongues जी constantly. माणसं सातत्याने अन्य भाषेत प्रार्थना करत असतात त्यांच्या अवतीभोवती राहायला दुरात्म्यांना आवडत नाही. Because praying in tongues is the purest form of prayer. का अन्य भाषेत प्रार्थना म्हणजे प्रार्थनेचं शुद्ध स्वरूप आहे.
Praise God. आमेन. And when you're praying, know that you're praying to your Father, आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करत असता तेव्हा हे जाणायचं की मी माझ्या बापाला प्रार्थना करत आहे. not just God. फक्त देवाला नाही, देव बापाला प्रार्थना करत आहे. That's why Jesus taught prayer by saying, Our Father in heaven. म्हणून तर येशूंनी प्रार्थना शिकवताना पण अशी शिकवली की हे आमच्या स्वर्गीय बापा. He didn't say, Our God in heaven. हे आमच्या स्वर्गातल्या देवा नाही, हे आमच्या स्वर्गीय बापा. For the world is God, for you and me, He is our heavenly Father. जगासाठी तो देव, तुमच्या माझ्यासाठी तो आपला स्वर्गीय बाप आहे. So after praying to your heavenly तर Father, तुमच्या स्वर्गीय बापाला प्रार्थना केल्यानंतर wait in patience. धीरानं वाट पहा, God will do it for you. देव करेल तुमच्यासाठी You will get a breakthrough. आणि नक्कीच तुम्हाला नवीन सुरुवात मिळेल. Sixth key, 6वी किल्ली, binding and loosing. बांधणे आणि मोकळे करणे. Matthew 12:29. मत्थयाचा 12वा अध्याय आणि 29व वचन. Or else, how can one enter into a strong man's house and spoil his goods, except he first bind the strong man, and then he will spoil his house? मत्थय 12 त्यातलं 29व वचन. किंवा पहिल्याने बलवानाला बांधल्या वाचून कोणी त्या बलवानाच्या घरात शिरून त्याचे जिन्नस कसे लुटू शकेल? तो त्याला बांधील, मग त्याचे घर लुटेल. See, every Christian is given the power to bind and loose. प्रत्येक ख्रिश्चन माणसाला बांधणे व मोकळं करणे हे सामर्थ्य दिलेलं आहे. As David was instructed by God जसं दाविदाला देवाने मार्गदर्शन केलेलं होतं to pursue, overtake and recover his position, की तू मागे लागून तुझं जे पद आहे ते परत घे. so also any born again child तसं कोणीही नवीन जन्म घेतलेला जो व्यक्ती आहे किंवा लेकरू आहे, that child has received the license to stop the activity of Satan. त्या लेकराला परवाना मिळालेला आहे, ज्या परवान्याद्वारे सैतानाची कृती तो थांबवू शकतो And lose his position out of the control of the devil. आणि सैतानाच्या ताब्यातनं आपलं साहित्य, ज्याला जिन्नस म्हटलंय, ते परत घेऊ शकतो. Many people don't have their own goods, and if they search for it, they will find it in the devil's home. अनेक लोकांकडे आपलं स्वतःचं साहित्य, जिन्नस किंवा माल राहिलेला नाही आणि शोधाशोध केली तर त्यांना कळून येतं की अरेच्या, सैतानाने माझं सगळं लुटलं. Yes, many of your goods are in the custody of the devil. तुमच्यातल्या अनेकांचा माल सैतानाच्या ताब्यात आहे. खरं म्हटलं तर तुमचं होतं, पण सैतानाने ते लुटलं. He has no use of it, but he is keeping it. आणि सैतानाला काही त्याचा लाभ नाहीये, पण त्याने ते ठेवलंय. And if you don't use your authority, आणि तुम्ही जर त्यावर त्याचा अधिकार वापरला नाही all your goods will be rusted there, and you will die without तर those things. तुमचं सगळं साहित्य तिथे गंज लागून तसंच पडून राहील आणि तुम्ही त्याशिवाय मराल. You cannot blame God for it. आणि त्यात तुम्ही देवाला काय दोष नाही देऊ शकत. So, you need to bind the strong man तर तो बलवान सैतान जो आहे ना, त्याला तुम्ही बांधायची गरज आहे. and get all those lot of yours, that portion of yours that God has given you, into your custody. आणि तुमचा सगळा वाटा जो सैतानाने चोरून घेतलेला आहे, तो सगळा तुम्ही सोडवून आणून तुमच्या ताब्यात घ्यायची गरज आहे. Praise the Lord. देवाला You know, धन्यवाद. Jesus said to Peter येशू म्हटले पेत्राला and other disciples, आणि इतर शिष्यांना, I give you the keys of heaven, and whatever you shall bind on earth shall be bound in heaven. स्वर्गाची किल्ली मी तुम्हाला देत आहे. जे काही तुम्ही स्वर्गात बांधाल, पृथ्वीवर बांधाल, ते स्वर्गात बांधलं जाईल. And whatever you shall loose on the earth shall be loosed in आणि heaven. पृथ्वीवर तुम्ही जे काही मोकळं कराल, ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. Matthew 16:19. मत्थय 16वा अध्याय 19व्या वचनात याची नोंद आहे. Many people think when Jesus spoke about binding and loosing, अनेक लोकांना असं वाटतं की येशू जेव्हा बांधणं आणि मोकळं करणं यावर बोलले, it's just an authority given to the church to either forgive somebody or retain their sins. त्यावेळेला येशूंनी केवळ चर्चला हा अधिकार दिलाय की एखाद्याला त्यांनी क्षमा करायची आहे का त्याचं पाप तसंच ठेवायचं आहे, Or the church has been given authority to excommunicate an offender or to forgive him. किंवा चर्चला अधिकार देण्यात आलेला आहे की एखाद्याला क्षमा करायची आहे, नाही करायची आहे, का त्याला काढून लावायचं But आहे. it is more than that. पण नाही, त्याच्याहूनही जास्त त्यामध्ये येशूंनी आपल्याला काहीतरी शिकवलंय. It speaks about binding of the strong man. तर तो बलवान सैतान जो आहे त्याला बांधाविषयी ते लिहिलंय. So many people are tied up, or their goods are tied up with the devil. तर अनेक लोक अशी बांधलेली आहेत, अनेक लोकांचा माल असा सैतानानं बांधून ठेवलेला आहे. And Satan is waging war on God's people, and it is taking a new dimension today. आणि सैतान देवाच्या लोकांवरती आज युद्धच पुकारत आहे आणि ते युद्ध कुठल्या तरी वेगळ्याच दिशेला चाललंय आता. Like many people are being sacked in their jobs today. जसं अनेक लोकांच्या नोकऱ्या आज जात आहेत, People are not getting their salary today. अनेक लोकांना त्यांचे पगार आज मिळत नाही, Their money is stuck up अनेक somewhere. लोकांचा पैसा कुठे ना कुठे अडकलाय. Why is this happening? असं का होतंय Because the अलीकडे? devil is taking advantage of you. का सैतान फायदा घेतोय तुमचा? I bind all those powers of the devil in the name of Jesus त्या from your सगळ्या life. सैतानी शक्त्यांना येशूच्या नावात मी तुमच्या जीवनातनं बांधून लावतो. Because you deserve what you tolerate. कारण तुम्ही जे सहन करून घ्याल त्याच लायकीचे बनाल.
You receive what you tolerate. आणि जे तुम्ही सहन कराल ते तुम्हाला मिळेल. In the measure you tolerate, in that same measure you will receive. ज्या प्रमाणात सहन कराल तेवढं मिळेल. If you tolerate the devil, you will receive nothing. कळतंय का मी काय म्हणतोय? जर सैतानाचं तुम्ही सहनच करत राहिलात सारखं तर तुम्हाला काही मिळणार नाही. God has called us to be soldiers, तसं नाही, देवाने आपल्याला शिपाई सैनिक म्हणून बोलावलंय. not parasites. आपल्याला काही देवाने असं तसं बोलावलेलं नाही. God has not called us to be politicians. आणि देवाने आपल्याला काही राजकारणी मंत्री म्हणून बोलावलेलं He नाही. has not called us to be gossipers. देवाने आपल्याला चांभार चौकशा करणारे म्हणून बोलवलेलं नाही. God has not called us to celebrate pity party. आणि देवाने काय आपल्या उगीच स्वतःवर कीव करत बसायला बोलवलेलं नाही. In this current times, या सध्याच्या करंट काळामध्ये we must go spiritually aggressive against the devil. आत्मिक रीतीनं सैतानाविरुद्ध आपल्याला जावंच लागेल. Cannot just be watching the हातपाय news टाकून all the time. हातपाय टाकून 24 तास बातम्या बघून आपलं काही भलं होणार नाही. Like those news anchors, they say, जसं ते बातमी सांगणारे सांगतात ना, कुठेही जाऊ नका, 2 मिनिटात परत मी येणार. I mean, they say like that. म्हणजे जाहिरात येणार असेल तर त्याच्या आधी म्हणतात ना ते की 2 मिनिटात आम्ही परत येत आहोत, कुठेही जाऊ नका. कुठेही जाऊ नका, परत आम्ही देणार. अजून एक महत्वाचं बातमी. म्हणजे काय तिथेच बसायचं का 24 And तास? तुम्ही 24 hours बसताय. you are sitting there then. आणि मग तुम्ही Hooked to it. 24 तास तिथेच बसून आहात डिंक लागल्यासारखे. Don't go anywhere. कुठेही जाऊ नका. We'll be coming back with fresh news. आम्ही अजून ताजी बातमी घेऊन परत येतोय लवकरच. Oh, come on, let us sit and बसूया, eat. बघूया. Bring the food also here before the इथेच TV. जेवूया, इथेच बसून जेवूया. What is happening? काय होतंय? The devil is binding you to that chair. सैतान तुम्हाला त्या खुर्चीला बांधून ठेवतोय. And then we hope to rise up in life. आणि मग आपण आशा ठेवतो नाही आपण आयुष्यात वर यायला हवंय, आपलं चांगलं व्हायला हवंय. कुठून व्हायचं? Many who are supposed to be speaking death to the kingdom of darkness are speaking death to the kingdom of light. अनेक माणसं ज्यांनी अंधाराच्या राज्याला मरण घोषित केलं पाहिजे ते प्रकाशाच्या राज्यालाच मरण घोषित करतायत. They are called to be speaking death to the kingdom of darkness. अरे अंधाराच्या राज्याला तुला मरण घोषित करायला बोलवलंय. And the devil has already silenced them. आणि सैतानाने तर त्यांना गप्पच करून टाकलं अगदी. Yes. आणि हे गप्प झालेले पण आहेत. Some of them he is killing them. त्यांच्यातल्या काहींना तर सैतान ठार मारतोय. Many people are dying out of fear than of the virus. अनेक माणसं तर आज व्हायरसमुळे नाही तर भीतीमुळे मरतायत. Yes. Many are dying out of अनेक fear. जण भीतीमुळे मरतायत. Because everywhere you are surrounded with fear. का सगळीकडे भीती 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 भीती. Our weapons are not carnal. आपली काही दैहिक हत्यारं नाहीत ना. Our weapons are not political. आपली काही राजकारणी हत्यारं नाहीत रे. Our weapons are spiritual. आपले आध्यात्मिक हत्यार आहेत. Our weapons are spiritual. आपली आध्यात्मिक हत्यार आहेत. We need to be holy troublemakers to आपण the पवित्र devil. त्रासदायक ठरायचं सैतानासाठी. We need to challenge all the wicked institutions that are ruling from the heavenly places. आणि ज्या सर्व दुष्ट संस्था स्वर्गीय स्थानांतून वरून राज्य करतायत त्यांना आपण बांधायचं. All witchcraft powers, we need to break it in Jesus' जादूटोणा name. करणी हे सगळे येशूच्या नावात बांधून टाकायचं. All those fake preachers coming with wrong prophecies, I bind those powers in the name of सगळे Jesus. ते चुकीचे उपदेशक चुकीच्या प्रोफेसी आणि भविष्यवाण्या घेऊन येणारे येशूच्या नावात मी ते बांधतो सगळे. All the evil arrangements that the devil is putting out in the heavenlies सगळी दुष्ट योजना जी सैतान मांडून ठेवतो तिथे अंतराळात and trapping them in the cage. आणि लोकांना पिंजऱ्यात बांधल्यासारखं ठेवतो. I release these believers in the name of Jesus. या असल्या सगळ्या बिलीवर माणसांना येशूच्या नावात मी मोकळं करतो. These are the days you should not get mad at your problems, you should get more mad at the devil. अरे या अलीकडच्या In Jesus' दिवसांमध्ये name. स्वतःच्या समस्या बघून वेड नाही व्हायचंय, सैतानाला बघून वेड होऊन त्याला बांधायचंय. Amen. You need to rise up to have a fight with the devil. आणि In उठून Jesus' name. सैतानाशी युद्ध करायचं येशूच्या नावात. There are people here, you need to turn into holy troublemakers for the devil. काही माणसं आहेत तिथे की ज्यांनी सैतानासाठी पवित्र त्रासदायक ठरायचं. Then you shall be overcomers in मग Jesus' तुम्ही विजयी name. व्हाल, मात कराल येशूच्या नावात. Last point, seventh शेवटचा key. मुद्दा 7वा. You have to renew your minds. स्वतःच्या मनाचं नवीनीकरण करा. The renewal of the mind is the important key necessary to experience divine turnaround. स्वतःचं मन जे आहे ते नवीन करा. ती एक महत्वाची किल्ली आहे जर आपल्याला नवीन कोरी सुरुवात आपल्या जीवनात अनुभवायची असेल तर. Romans 12:2. रोमक्रास 12:2. Your mind will either open you up to a world of opportunity. तुमचं मन एक तर तुम्हाला संधींनी भरलेल्या जगाकडे उघड करेल, Or it will lock you up in a prison house. नाही तर तुरुंगात कैद करून ठेवेल.
You can only go as far as your mind goes. जेवढं तुझं मन जातंय तेवढाच पल्ला तुला गाठता येणार You आहे. can only grow as much as your mind grows. जेवढं तुझं मन वाढेल तेवढीच वाढ तुझी होणार आहे. As much as the knowledge you have of the word of God, that much you can trample the devil. देवाच्या शब्दाचं जेवढं तुला ज्ञान आहे तेवढंच तुला सैतानाला स्वतःच्या पायाखाली तुडवता येणार आहे. You need to have more knowledge of the word of God than the world. म्हणून जगापेक्षा जास्त देवाच्या वचनाचं ज्ञान तुमच्यात असायची गरज The आहे. more knowledge you have of Jesus, the more victory you shall have. येशूंचं जेवढं ज्ञान तुम्ही प्राप्त करून घ्याल तेवढं जास्त तुम्हाला विजय मिळेल. A negative mindset will keep you in a backward position all your life. नकारात्मक मनोवृत्ती तुम्हाला आयुष्यात नेहमी मागेच ठेवेल, कारण नकारात्मक मनोवृत्ती, While a positive mindset सकारात्मक मनोवृत्ती, will always lead you into the realms of limitless possibilities. सकारात्मक मानसिकता तुम्हाला मर्यादा नसलेल्या जगाकडे घेऊन जाईल. How can I renew my mind, Pastor? नाही पण मन माझं मी कसं नवीन करू पास्टर? Daily meditate on the word of God. सांगतो, रोज देवाचा शब्द वाचा, त्याचं मनन करा. It will wash you of all your old thoughts and all those ideas of the world तुमचे सगळे जुने विचार आणि जगातल्या कल्पना त्या धुवून निघतील and instill in you positivity and real words and effective words in you. आणि प्रभावशाली शब्द, खरे शब्द आणि सकारात्मकता त्यातनं तुमच्यात येईल. God told Joshua देव यहोशुआला म्हणाला, when he was going to take over as the leadership from Moses, जेव्हा मोशेकडनं आता तो पुढारी पण आपल्या हातात घेत होता त्यावेळेला, meditate on the word day and night, दिवस आणि रात्र देवाच्या शब्दांवर मनन कर रे, then you shall be successful. म्हणजे मग तुला यश मिळेल. Paul said, let the word of Christ dwell in you richly in all पौलही म्हणाला की देवाचा शब्द तुमच्यामध्ये धनवानपणे राहू दे रे. Every day you have to renew your म्हणजे mind. काय, रोज तुमचं मन तुम्ही नवीन करा. If every day you are seeing the news, that means every day you have to renew your mind. रोज तुम्ही बातम्या बघताय ना, मग रोज तुम्हाला देवाचं वचन वाचून आपलं मन नवीन सुद्धा करावं लागेल. Say, every day you have to hear the word of God that I'm preaching from आणि here. रोज तुम्ही देवाचा शब्द पण ऐकावा लागेल, जो इथून मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचता करत आहे. Whenever you feel low, hear the word that I preach from here. जेव्हा केव्हा तुम्हाला खाली घसरल्यासारखं वाटेल, हताश निराश असं वाटेल, लगेच देवाचा शब्द ऐकायला सुरुवात It's करायची. all given in the YouTube. It's all free. Download it. See it. सगळं आहे ना सोशल मीडियावरती, सगळं आहे, युट्यूब वरती आहे, ऐकत राहा. There was a time you had to buy the CDs. Now it's all free. एक वेळ होती सीडी विकत घ्यायला लागायची जर घरी ऐकायची असेल तर. आता तर सगळं मोफत आहे सोशल मीडियावर. Everything is free. सगळं मोफत आहे. पाहिजे तेव्हा उघडा, बघा, ऐका. Whenever you feel low, just put on my CDs and start hearing. तर कधी पण तुम्हाला असं वाटलं की नाही नाही आज जरा घसरल्यासारखं झालंय बरं का, लगेच YouTube वर जायचं आपल्या चॅनल वरती आणि तो मेसेज ऐकायला सुरुवात करायची. Even now in the comment section you can write your prayer requests or whatever your problems are. आणि कमेंट मध्ये तुम्ही तुमच्या प्रार्थनेच्या विनंत्या पण लिहू शकता. ज्या काही समस्या आहेत त्या लिहा, आम्ही प्रार्थना करू. I'm praying for you. करतच आहे मी तुमच्यासाठी I प्रार्थना. may not respond to you, आणि कदाचित मी तुम्हाला प्रतिसाद देत नसीन, but I am seeing it every day. पण मी बघतो ना, मी रोज त्या सगळ्यांना ते सगळे कमेंट्स मी वाचतो And I'm praying for you. आणि प्रार्थना पण करतो. So have hope. तर आशा धरा. God will turn around situations for असं you. निराश व्हायचं नाही बेटा. देव बदलेल, सगळी परिस्थिती बदलेल. Because there is the spirit of the world that wants you to limit you to the natural world. कारण एक जगाचा आत्मा आहे जो तुला मर्यादित करू बघतोय जगापुरतच. You know, the spirit of the world wants you to box you into this natural world. जगातल्या आत्म्याला तुला जगिक आत्म्यामध्येच बंद करून ठेवायचंय. And in this natural world, आणि या नैसर्गिक जगात the resources are depleting. सगळा जो पुरवठा आहे तो कमी होत चाललाय. And that's why there is tension in you. आणि म्हणून तुला टेन्शन येते की आता कसं होणार, आता कसं होणार, आता कुठून येणार. But when you look to the heavens, पण जेव्हा तुम्ही वर स्वर्गाकडे बघाल, there is superabundance of things. तेव्हा तिथे तर पुरवठा इतका अलौकिक आहे, भरपूर आहे. And so you don't have fear. मग भीती वाटत नाही, मग टेन्शन येत नाही. That's why when people are only focused on the natural, they आणि म्हणून struggle. माणसं जेव्हा फक्त नैसर्गिक गोष्टींवरतीच लक्ष केंद्रित करतात ना, मग त्यांना भीती वाटायला लागते, संघर्ष व्हायला लागतात. But when you renew your mind according to the word, पण वचनानुरूप जर मन नवीन केलं ना, you will know the great bounties that God has kept for तर them मग that देवाने believe on Him. आपल्यासाठी भरपूर जो पुरवठा दिलेला आहे ना, त्याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी तो लक्षात येतो. Praise God. आमेन. Bible says in Psalm 19 verse 11. स्तोत्र संहिता 19 त्यातल्या 11व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, Moreover, by them is thy servant warned, and in keeping of them, that is the word of God, there is great reward. स्तोत्र संहिता 19:11 वचन असं म्हणतं की आणखी त्यांच्याकडून तुझ्या सेवकाला इशारा मिळतो
ते पाळण्यात मोठे प्रतिफळ आहे. See, only the word of God can work on your mind successfully म्हणजे फक्त देवाचा शब्दच तुमच्या मनांवरती यशस्वी रीतीनं काम करू शकतो and renew it to be prepared to take what belongs to you. आणि तुझं मन नवीन करून सोडू शकतो की जे तुझं आहे ते तुला मिळवायला. So you must keep working on your mind तर मनावर, स्वतःच्या मनावर काम करा. till you have the mind of Christ. जोर ख्रिस्ताचं मन तुमच्यात येत नाही तोवर स्वतःच्या मनावर काम करत राहा See? की हे माझ्या मनाबद्दल, Yes. हे माझ्या मनाबद्दल. When you are living in fear, जेव्हा तुम्हाला भीती वाटते, anxiety, टेन्शन येतं, you don't have the mind of Christ. काळजी व्हायला लागते, मग असं म्हणायचं की ख्रिस्ताचं मन तुझ्यात नाहीये. Then start reading the Bible. मग लगेच वचन वाचायला Start लागायचं, praying. प्रार्थना करायला You will have the लागायची. mind of मग Christ. ख्रिस्ताचं मन तुझ्यात येतं, आशा येते आणि सगळं परत येतं. Then you will have divine turnaround. आणि मग तुला एक दैवी वळण लागेल. Because the renewal of the mind does not dwell on hit and miss methods. कारण मनाचं नवीनीकरण ना करून बघू, झालं तर ठीक, नाही तर नाही, असं नसतं. No. नाही नाही, It is a sure shot. ते नक्की होतच. देवाच्या वचनावर मनन केलं की मन नवीन नक्कीच होतात. You know, the greatest battle which the enemy fights, सगळ्यात मोठी युद्ध शत्रुजी करतो it takes place in the battlefield of our minds. ती आपल्या मनावर करतो. And if he makes your mind, आणि त्यानेच आपलं मन, or if he succeeds in making your mind a rubbish heap, आपल्या मनामध्ये जर त्याला कचऱ्याचा ढिगारा करता आला, then you will not be able to possess your possession. तर मग तुला तुझं जे काही आहे ते घेता नाही येणार. Because your mind is full of all the rubbish he has given to you. कारण तुझं मन सैतानाने दिलेल्या सगळ्या कचऱ्याने गच्च भरलंय. Remember one thing. एक गोष्ट लक्षात ठेवा, Your life or destiny rises or falls on the basis of your mind. तुमचं जीवन किंवा आयुष्याची दिशा तुमच्या मनावर ठरलेली आहे. बघा. Yes. Remember this, very important. हे अतिशय महत्वाचं आहे. Your life or destiny, तुझं जीवन किंवा तुझ्या आयुष्याची दिशा it rises or falls on the basis of your म्हणजे mind. तुझ्या आयुष्याचं वर येणं किंवा खाली जाणं हे तुझ्या मनावर आहे. Praise God. Amen. So all these 7 points, हे सगळे 7 मुद्दे see that you use these keys if you want the turnaround in your life. वापरा आपल्या जीवनात जर तुम्हाला तुमच्या जीवनाला एक नवीन वळण हवं असेल तर. And once the keys begin to work for you, आणि एकदा या किल्ल्या तुमच्या जीवनात काम करायला लागल्या keep using these keys. किंवा या किल्ल्या वापरत राहा. Not that, oh, I've used this and I've got blessing, now I will stop using असं it. करू नका की मी किल्ल्या वापरल्या, आशीर्वाद मिळाले, आता बस, आता कशाला परत ते वापरायचं, असं नको. Keep using them until you move from one level of breakthrough to another या level किल्ल्या of breakthrough. वापरतच राहा. म्हणजे इथपासून तिथपर्यंत, तिथपासून तिथपर्यंत यात्रा जोवर सुरू आहे तोवर किल्ल्या वापरत राहा. God is ready to turn your situation around. देव तुमची परिस्थिती बदलायला तयार आहे This is the moment of your change. आणि तुमच्या बदलाचा हा क्षण आहे. Don't say, I will use only 3 keys. असं म्हणू नका की नको त्या 7 किल्ल्या, 3च बास, Or I will use only 2 keys. नको 2च बास. You have to use all the नाही, keys. सगळ्या वापरायच्या. Amen. कारण सगळं हवंय आपल्याला. Praise God. Amen. And because this is the hour of your total transformation, तर तुमच्या संपूर्ण बदलाची ही घटका आहे. enough is enough बास now. म्हणजे आता पुरेसं आहे. You need to be blessed. Your story has to change. तुम्ही आशीर्वादित व्हायची गरज आहे. तुझी जीवन कहाणी बदलायची Your गरज आहे. star has to shine. आणि तुझा जो तारा आहे तो चमकलाच पाहिजे. Your destiny must be fulfilled. तुझ्या आयुष्याची दिशा पूर्ण झालीच पाहिजे. And God is ready to give you a pleasant आणि surprise. देव तुला अगदी सौख्यमय आश्चर्य द्यायला तयार आहे. Are you ready for it? तू तयार आहेस का? So be ready for your surprises. तयार राहा देवाकडनं आश्चर्यचकित गोष्टी मिळवायला. Because these are the 7 keys God gives you this morning to you आज या all. सकाळी या 7 किल्ल्या देव तुम्हाला सगळ्यांना देत आहे. Don't just hang it somewhere on the wall or put it in your pocket. त्या किल्ल्या घेतल्या, भिंतीवर अडकवल्या, खिशात ठेवल्या, असलं करू नका. But use it as often as you can. वापरा, जेवढं तुम्हाला जमेल तेवढं हे वापरा. And you will see the suddenness of the blessings of God आणि being released to you. अकस्मात देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आलेले तुम्हाला दिसतील. Are you ready? तयार आहात? Then I'm ready to give you the keys in your hands by मग faith. आता मी विश्वासाने या किल्ल्या तुमच्या हातात द्यायला तयार आहे. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, my people are here, माझी सर्व माणसं इथे ऑनलाईन बघतायत, watching us, hearing us, आमचं ऐकतायत, आम्हाला पाहतायत applying it. आणि हे सगळं वापरतायत. All the 7 keys, सगळ्या 7 किल्ल्या you have given it to them now. तू त्यांना आत्ता दिल्या आहेत. What a privileged children they are. किती सौभाग्यवान मुलं आहेत The ही. world has not got these keys, but you have given it to your children. जगाकडे या किल्ल्या नाहीत पण तुझ्या मुलांना तू या किल्ल्या दिल्या. Now there is no more struggle. आता संघर्ष नाही. Easily they will just
put in the keys and open the lock. आता सोप्या रीतीने या किल्ल्या लावून त्यांना कुलप उघडता येणार I आहे. pray, oh Father, मी प्रार्थना करतो as बाप्पा. my people use these 7 keys, जसं माझी माणसं या 7 किल्ल्या वापरतील, let it open to divine blessing, दैवी आशीर्वादांकडे हे सगळं उघडू दे. superabundant blessings अगदी भरपूर विपुल पुरवठा होऊ be दे. released in their lives in Jesus' name. येशूच्या नावात त्यांच्यावरती तो आशीर्वाद मोकळा होऊ दे. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. I believe it is done. माझा विश्वास आहे हे असं झालंय. I also pray, तशीच मी प्रार्थना करतो, heal my people, माझ्या लोकांना आरोग्य दे. those who are going through some kind of sickness or the other. आणि जी माणसं माझी कुठल्या ना कुठल्या आजारपणातनं जातायत, Heal them in Jesus' त्यांना name. येशूच्या नावात आरोग्य दे. All their cold and cough and sickness and which is leading to even the virus. सर्दी, खोकला, आजारपण जी काही त्यांना या व्हायरस कडे पण नेत I असतील, stop it in the name of Jesus. येशूच्या नावात मी ते थांबवतो. Let it go out of their bodies in Jesus' निघून name. जाऊ दे त्यांच्या शरीरात हे Let your सगळं. strength flow into them. तुझी शक्ती त्यांच्यात वाहू दे. Heal them त्यांना आरोग्य दे, and bless them. आशीर्वाद दे. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Don't lose hope. आशा सोडू नका. Cling on to Jesus. येशूंना धरून राहा. Endure for some more time. अजून थोडा वेळ चिकाटी बाळगा We will come out of it all. आणि आपण सगळे यातनं बाहेर पडू And we will have a great testimony time. आणि खूप मोठी साक्षीची वेळ ठेवू. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद See you करो. tomorrow again. उद्या आपली परत भेट होईल. Amen.